सर्व विद्यार्थी मित्रांना व पालकांना आज आपण एक नाही दोन नाही तर तीन महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत। डॉक्टर देवश्री माऊली करियर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा ह्या YouTube चॅनलला स्वागत करते आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, विसरू नका, कारण ह्या चॅनलला सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहेत ते सर्व तुम्हाला या चॅनलला भेटणार आहे। टाइम टू टाइम जे काही 24 तासातील सर्व अपडेट्स आहेत ते सर्व तुम्हाला भेटतील। तुम्हाला कोणती वेबसाईट बघायची गरज नाही, तुम्हाला फक्त या चॅनलचं नोटिफिकेशन बघायचं आहे आणि त्यात तुम्ही तुमचं काहीच जे इम्पॉर्टंट अपडेट्स आहे ते मिस करणार नाही आहे, म्हणजे तुम्हाला सर्व जे आहे ते टाइम टू टाइम नीट भेटेल। आता आज आपण तीन महत्त्वाच्या गोष्टी काय डिस्कस करणार आहोत ते म्हणजे पहिलं म्हणजे आपण MCC चे काय डिटेल्स आहे, MCC चं काय नवीन अपडेट आलाय तो आपल्यासाठी खूप अतिशय महत्त्वाचा आहे। तो काय अपडेट आहे ते आपण बघूया। एक रेजिग्नेशन लेटर आलंय ते आपण बघूया की ते काय आहे। नंतर आपण CET सेलचं जे काही 24 तासातील अपडेट्स आहे प्लस सेकंड राऊंडचे काय डिटेल्स आहे, सेकंड राऊंड नंतर काय होणार आहे आणि सेकंड राऊंड आपल्याला काय करायचं आहे ते सर्व आपण आता ह्या व्हिडिओत बघणार आहे। आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं आणि खूप लोकांची ते इच्छा होते की ह्या टॉपिकवर एक व्हिडिओ बनला पाहिजे, या विषयावर एक व्हिडिओ बनला पाहिजे, तो म्हणजे की MBBS चे कोणते असे कॉलेजेस आहे प्रायव्हेटचे ज्याची फीस कमी आहे, म्हणजे फीस कमी असून आपण तिथे ॲडमिशन घेऊ शकतो। आणि खूप लोकांनी मला आधीच फर्स्ट राऊंडच्या आधीच ते कमेंट्स टाकले होते की ॲटलिस्ट एक व्हिडिओ बनवा MBBSचा कमी फीसवर ज्यांची प्रायव्हेटची फीस कमी आहे। तर मी ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जी फीसची डिटेल्स आहे ते सर्व पोस्ट केले होते, ते सर्व सेंड केले होते। जर तुम्ही तिथे जॉईन असाल तर तुम्हाला ते भेटली असेल पूर्ण फीस डिटेल्सची, MBBS BDS प्रायव्हेट गव्हर्नमेंट सर्वांची लिस्ट तिथं आलेली आहे, तुम्हाला ती भेटली असेल। इनकेस जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ती तुम्ही बघा आणि ती जॉईन करा किंवा कमेंटमध्ये मी ती टॅग केली आहे ती पण तुम्ही बघू शकतात। आता आपण MCCच्या वेबसाईटला बघू आणि इथं मी तुमच्या समोरच रजिस्ट्रेशन वगैरे लॉग इन केलं आहे। तर मग इथं तुम्ही बघू शकतात की मी एक्झॅक्टली कुठून वेबसाईटला कुठल्या वेबसाईटला जे नोटीस बघताय इथं MCCची वेबसाईट आहे आणि इथं न्यूज अँड इव्हेंट्समध्ये तुम्ही बघू शकतात की ही जी नवीन नोटीस आहे ही आली आहे, नोटीस फॉर रेजिग्नेशन फॉर राऊंड 1। आता ह्या नोटीसमध्ये आपण पूर्ण जे ते डिटेल्स बघणार आहे की एक्झॅक्टली काय दिलं आहे। आता ही जी नोटीस आहे ना ही 21 तारखेला पब्लिश झाली होती, 21 तारखेला तुम्हाला दिसतंय की ही पब्लिश झाली आहे। आता इथं काय म्हटलंय, हे अर्जंट नोटीस आहे की MCC इज इन रिसिप्ट ऑफ मेनी रिक्वेस्ट फ्रॉम UG कॅन्डिडेट्स हू वॉन्ट टू रिझाईन देअर राऊंड 1 रिपोर्टेड सीट्स ड्यू टू वेरियस रिझन्स। आता खूप लोकांचे ना MCCला रिक्वेस्ट आले होते की जे UG ज्यांनी काही रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा MCCमध्ये राऊंड 1ला सीट घेऊन घेतले तर त्यांचे चुकून सीट घेऊन टाकले त्यांनी किंवा त्यांचे काही वेरियस रिझन्स आहे की त्याच्यामुळे त्यांना सीट घ्यावे लागले। तर त्यांनी MCCला रिक्वेस्ट केलं आहे की तुम्ही प्लीज आम्हाला रिजिग्नेशन एक लेटर देऊ द्या किंवा जे काही आमचे जे मत आहे म्हणजे जे कॉलेज आम्ही घेतलं तर त्याला एकदा आम्ही तुम्हाला रिझाईन करू द्या, तेवढा एक वेळ द्या की आम्ही ते कॉलेज रिझाईन करू शकू। आता पुढे बघू आपण काय लिहिलंय। इन दिस रिगार्ड द कॉम्पिटंट ऑथॉरिटी हॅज डिसाइडेड टू अलाउ रेजिग्नेशन विदाउट फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट फॉर सच कॅन्डिडेट्स। आता जर तुम्ही MCC रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपण 2 लाख रुपये फक्त रजिस्ट्रेशन फी भरली आहे, जी की कमी नाही आहे। जर तुम्ही हे सर्व चुकवलं, जर तुम्ही त्यांचे अपडेट्स चुकवले, जर तुम्ही त्यांचं ब्राउचर अनुसार जे काही रूल्स आहे ते जर चुकवले तर तुमचे 2 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील। आणि ऑलरेडी ते तुमच्या जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करत होते 5,000 प्लस तुम्ही 2 लाखाचं रजिस्ट्रेशन केलं असेल, 2,05,000 तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर ते जे रजिस्ट्रेशन फी आहे त्याच्यात फक्त 5,000 रजिस्ट्रेशन फी होती आणि 2 लाख जे ते रिफंडेबल डिपॉझिट होतं। तर ते जे रिफंडेबल डिपॉझिट आहे तुम्हाला भेटणारच नाही, ते त्यांच्यापर्यंत जमा होऊन जाईल, त्यांच्याकडे ते जमा होऊन जाईल आणि तुम्हाला ते परत भेटणार नाही। तर म्हणून आता काय केलं स्टुडंट्सने MCCला रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला रेजिग्नेशन एक देऊ द्या विदाउट एनी फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट, म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट आमचं जे ते प्लीज तुम्ही डिडक्ट करू नका, ते आम्हाला रिफंड करा, पण आम्हाला एक चान्स द्या की आम्ही ते कॉलेजला रिझाईन करू शकतो। तर ज्या मुलांना राऊंड 1 मध्ये जे सीट तुम्ही घेतलंय ते चुकून कोणी घेऊन टाकलं असेल किंवा त्यांचा आता माइंड चेंज झालं असेल, त्यांना आता वाटत असेल की नाही मला ते नाही घ्यायचं होतं पण चुकून घेतलं गेलं, तर त्या मुलांसाठी आता डेट दिली गेली आहे की तुम्ही जे राऊंड 1ला सीट घेतले होते ते तुम्ही रिझाईन करू शकतात, ते तुम्ही कॉलेजला जाऊन रिझाईन करू शकतात, पण त्याच्यासाठी तुमचं जे फिजिकली कॉलेजला जाणं महत्त्वाचं आहे। आता ती तारीख कधीपासून आहे, ती तारीख दिली आहे 21 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत। टाइम तुम्ही बघून घ्या, 11 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत दिले, सकाळी 11 ते संध्याकाळचे 5, कधी 21 ते 25 विदाउट फॉरफिचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट, म्हणजे तुमची सिक्युरिटी डिपॉझिट ते कट नाही होणार आहे। तर टेन्शन नका घेऊ, जर तुम्हाला राऊंड 1 मधलं कॉलेज आवडलं नाही आहे, तुम्हाला ते रिझाईन करायचं आहे, तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये परत जायचं आहे आणि परत दुसरं कॉलेज घ्यायचं आहे तर तुम्ही रिझाईन करू शकतात। आता ही गोष्ट कोणासाठी आहे, ज्यांनी ॲडमिशन घेतली त्यांच्यासाठी नाही आहे, ज्यांनी अपग्रेडेशन केलं त्यांच्यासाठी नाही आहे, ज्या लोकांनी फ्री एक्झिट घेतलं त्यांच्यासाठी पण नाही आहे। ही गोष्ट कोणासाठी आहे, ज्यांनी
ॲडमिशन घेतलं पण त्यांना ते कॉलेज आवडलं नाही आहे, ते कॉलेजचे समाधानी नाही आहे, म्हणजे ते सॅटिस्फाईड नाही आहे, त्यांना वाटतंय की आम्ही ते कॉलेज चुकून घेतलं, आम्हाला अजून चांगलं भेटू शकत होतं सेकंड राऊंडमध्ये, त्या लोकांसाठी ही गोष्ट आहे. तर त्या लोकांनी 21 ते 25 तारखेपर्यंत जाऊन जे ते रेजिग्नेशन लेटर जायचं आणि कॉलेजवाल्यांना सांगायचं की आम्हाला कॉलेज नको आहे. त्यांना फक्त जे काही रिझन्स आहे, रिझन पण एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त रेजिग्नेशन लेटरबद्दल बोला, ते तुम्हाला देऊन देतील आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्ही परत अप्लाय करू शकतात. तुमचे कोणतेच सिक्युरिटी डिपॉझिट, कोणतेच 2 लाख रुपये जाणार नाही आहे, तुम्हाला ते रिफंड होऊन जातील आफ्टर 3 to 6 months. ओके, आता हे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण त्याचे पॉईंट्स पण बघून घेऊ. द कॅन्डिडेट शुड टेक नोट ऑफ फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स विथ रिस्पेक्ट टू रेजिग्नेशन. कॅन्डिडेट्स हू हॅव जॉईन्ड द अलॉटेड कॉलेज अँड हॅव ऑब्टेन्ड सम कन्फर्मेशन लेटर, seat confirmation letter and now wish to resign from the seat, only those candidates need to report to the college. कोणत्या लोकांना जायचं आहे कॉलेजला? ज्या लोकांनी सीट जॉईन केली आहे, ज्यांना अलॉट झालं होते फर्स्ट राऊंडमध्ये, ज्या लोकांनी सीट घेतली आहे आणि त्यांना ते आता आवडत नाही आहे, त्यांना ते रिझाईन करायचं, तर त्या लोकांनी कॉलेजला जाऊन रेजिग्नेशन लेटर द्यायचं. अँड कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट ऑब्टेन्ड सीट कन्फर्मेशन लेटर नीड नॉट टू गो टू द अलॉटेड कॉलेज. ज्या लोकांना सीट कन्फर्मेशन भेटलेच नाही आहे, ज्यांना काही अलॉटमेंटच झालं नाही आहे, ज्या लोकांच्या नावासमोर चॉईस नोट अवेलेबल आलं आहे, तर त्यांनी जायची गरज नाही आहे, त्यांच्यासाठी ही नोटीस नाही आहे. कॅन्डिडेट्स हू विल हॅव टू रिपोर्ट फिजिकली ॲट द अलॉटेड कॉलेज टू रिझाईन देअर सीट. म्हणजे आपण ऑनलाईन वगैरे काहीच करू शकत नाही, आपल्याला तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडे जाऊन तेव्हाच आपण जे सीट आहे आपलं अलॉटेड सीट त्याला रिझाईन करू शकतो, आपण ऑनलाईन करू शकत नाही. आपल्याला फक्त एक रेजिग्नेशन लेटर येईल MCCवर. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू एन्श्युअर दॅट द रेजिग्नेशन लेटर जनरेटेड ऑनलाईन ऑन द पोर्टल ऑफ FCC बाय द अलॉटेड कॉलेज, failing which the resignation will be treated as null and void. ज्या लोकांनी रेजिग्नेशन लेटर काढलं नसेल आणि ते जर तिथं गेले कॉलेजला रिझाईन करायला, तर त्यांचं रेजिग्नेशन अप्लाय केलं जाणार नाही. त्यांचं रेजिग्नेशन नल म्हणजे नाही आणि वॉइड म्हणजे रिजेक्ट केलं जाईल तुमचं रेजिग्नेशन. तर तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी ऑनलाईनमध्ये MCC पोर्टलला तुमचं रेजिग्नेशन लेटर जे ते जनरेट झालेलं असेल, ज्या मुलांना कॉलेज अलॉट झालं असेल ना त्यांना सर्वांना रेजिग्नेशन लेटर जनरेट झालं असेल, तुम्हाला जर ते करायचं आहे रिझाईन करायचं तर तुम्ही ते रेजिग्नेशन लेटरचं प्रिंट काढा किंवा त्याची PDF सेव्ह करा, प्रिंट पण काढा आणि कॉलेजला जा आणि मग रिझाईन करा, किंवा तुमचं रेजिग्नेशन लेटर जे आहे ते गृहीत धरलं जाणार नाही. हे तुम्हाला आता क्लिअर असेल. आता मला तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की सेकंड राऊंडमध्ये आपल्याला आता काय करायचं, म्हणजे सेकंड राऊंडचे काय काय डिटेल्स आहे. यात सर्व जे ते डिटेल्स दिले गेले आणि ह्याच्यामुळे मी लिहून ठेवलं आहे कारण तुम्हाला ते नीट समजायला पाहिजे आणि एक पण पॉईंट जे ते मिस आउट नको व्हायला. आता इथं CET सेलनुसार जर तुम्हाला अलॉटेड झालं असेल कॉलेज, तर तुम्हाला ते जॉईनिंग कधीपर्यंत आहे, उद्यापर्यंत आहे, 22 ऑगस्टपर्यंत. ही आहे आपली गोष्ट चालू आहे MBBS आणि BDSची, BMSची नाही. MBBS आणि BDSसाठी 22 ऑगस्टपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत जी आपली जॉईनिंग आहे तेव्हापर्यंत तुमची शेवटचा दिवस आहे की तुम्ही कॉलेज जॉईन करू शकतात. तर त्या लोकांनी आता पुढे काय करावं, ज्यांची सर्व प्रक्रिया झाली असतील, ज्यांचं सर्व जॉईनिंग वगैरे सर्व झालं असेल, तर त्या लोकांनी पुढे काय करावं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. आता जर तुम्ही जॉईन वगैरे केलं असेल तर इथंच दिलंय की रजिस्ट्रेशन तुम्ही फक्त राऊंडच्या आधी आणि तिसऱ्या राऊंडच्या आधी करू शकतात. म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल, तुम्ही फर्स्ट राऊंडच्या आधी पण रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर तुम्हाला सेकंड राऊंडला कोणतंच रजिस्ट्रेशन करता येणार नाही. तुम्हाला आता डायरेक्ट थर्ड राऊंडच्या आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. आता आपल्या हातात कोणताच ऑप्शन नाही आहे. तुम्हाला आता डायरेक्ट कधी भेटेल, थर्ड राऊंडच्या आधी. तिसऱ्या राऊंडच्या आधी आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. दुसरा पॉईंट म्हणजे काय, टोटल 4 किंवा वॅकन्सी जेवढ्या अवेलेबल राहतील त्यापेक्षा जास्त राऊंड्स होऊ शकतात. टोटल आपले किती राऊंड्स होतात, 4 होतात. म्हणजे 3 जे आपले प्रॉपर रेग्युलरवाले राऊंड्स होतात ते होतात आणि चौथा जो राऊंड होतो त्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 म्हणतो. स्ट्रे वॅकन्सी म्हणजे काय, जे वॅकंट सीट्स तिसऱ्या राऊंडमध्ये राहतात ते जे सीट्स राहतात ते पुढे ढकलले जातात स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये. जर परत अजून कोणते वॅकंट सीट्स राहिले तर अजून राऊंड्स होऊ शकतात, ज्याला आपण स्ट्रे वॅकन्सी 2, 3, 4, 5, 6 ते आता कधी पण वाढू शकतात, त्याचं आपण काही सांगू शकत नाही. जेवढे वॅकन्सी राहतात त्याच्यानुसार जे काही राऊंड्स आहेत ते आपले वाढत जातात. आता तिसरा पॉईंट म्हणजे काय, प्रत्येक राऊंडला तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग करायची आहे. खूप लोकांनाचं असं म्हणणं राहतं की आपल्याला सेकंड राऊंडला परत चॉईस फिलिंग करावं लागेल का, तर हो, सेकंड राऊंडला आपल्याला परत चॉईस फिलिंग करावं लागते. आपल्याला थर्ड राऊंडला पण परत चॉईस फिलिंग करावं लागते. आपली जी फर्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग आहे ना, ती तशी प्रोसीड होत नाही. आपलं पूर्ण जे चॉईस फिलिंगचं पूर्ण जे पेज आहे ना ते पूर्ण ब्लँक होऊन जातं. आपण जसं फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग केली होती तशीच तुम्हाला परत सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करायची आहे. परत तुम्हाला 1 नंबरपासून 100व्या नंबरपर्यंत परत तुम्हाला सर्व जे चॉईसेस आहेत ते सर्व प्रेफरन्स लिस्टच्या अनुसार तुमचे टाकायचे आहे.
थर्ड राऊंडमध्ये आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग नवीन करावं लागेल आणि तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंगच करावं लागेल. जी ऑलरेडी चॉईस फिलिंग आहे फर्स्ट राऊंडमध्ये ती कंटिन्यू होणार नाही. चौथ्या पॉईंटमध्ये काय म्हटलं, फक्त पहिल्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये केलेली चॉईस फिलिंग दुसऱ्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये तशीच्या तशी राहते. तिथे तुम्हाला फ्रेश चॉईस फिलिंग करता येणार नाही. म्हणजे स्ट्रे वॅकन्सी 1 आणि स्ट्रे वॅकन्सी 2 जे राऊंड्स होतात ना, तिथं तुमची जी स्ट्रे वॅकन्सी 1ला चॉईस फिलिंग झाली आहे तीच कंटिन्यू होते, तीच स्ट्रे वॅकन्सी 2ला चॉईस फिलिंग राहते. तुम्हाला तिथं नवीन चॉईस फिलिंग करता येणार नाही. तर तुम्हाला 1, 2, 3 मध्ये समजलं असेल की राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 मध्ये आपल्याला नवीन करावं लागते आणि राऊंड 4 आणि राऊंड 5 म्हणजे स्ट्रे वॅकन्सी 1 आणि स्ट्रे वॅकन्सी 2 मध्ये आपल्याला नवीन करावं लागत नाही. फक्त 1 ची जी आहे ती 2ला कंटिन्यू होते. तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज लागलं आहे, म्हणजे जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज लागलं असेल आणि तुम्ही त्याला अपग्रेडेशनला गेले आहेत, नंतर तुमचं माइंड चेंज झालं आणि तुम्हाला असं वाटतंय की मला तेच कॉलेज पाहिजे, तर दुसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करूच नका. ऑटोमॅटिक तुम्हाला तेच कॉलेज मिळेल. म्हणजे आता 5th पॉईंटमध्ये काय की तुम्हाला पहिल्या राऊंडला कोणतं तरी कॉलेज लागलंय आणि तुम्हाला वाटतंय की आता मी अपग्रेडेशनला गेलो, पण तुमचं माइंड चेंज झालं की आता मला अपग्रेडेशनला नाही जायचंय, मला जे फर्स्ट राऊंडला कॉलेज भेटलं होतं तेच कॉलेज मला पाहिजे आणि मला आता दुसऱ्या राऊंडचं कॉलेज घ्यायचं नाहीये, मला दुसरं कोणतं कॉलेज नको आहे, मला फर्स्ट राऊंडचंच कॉलेज घ्यायचं. तर काय करा, सिम्पली सेकंड राऊंडमध्ये काहीच करू नका, चॉईस फिलिंग पण करू नका. सेकंड राऊंडमध्ये तुम्ही फक्त ब्लँक सोडून द्या किंवा ते एकच कॉलेज टाकून द्या, तर तुम्हाला तेच कॉलेज भेटेल. अपग्रेडेशनला तुमचं काहीच जाणार नाही. अपग्रेडेशनमध्ये पण तुम्हाला म्हणजे काय राहतं, जे कॉलेज तुम्ही भरलंय आधीच तेच तुम्हाला परत कंटिन्यू भेटेल आणि तुम्हाला दुसरं कोणतंच कॉलेज लागणार नाही. परत 6वा पॉईंट काय की दुसऱ्या राऊंडला जे कॉलेज तुम्हाला नको आहे ते भरू नका, कारण तेथे तुम्हाला फ्री एक्झिट नाही. सेकंड राऊंडला प्लीज काळजीपूर्वक तुमचे जे प्रेफरन्स लिस्ट आहे ते बनवा, काळजीपूर्वक तुमचे जे प्रेफरन्स फॉर्म आहे ते बनवा. आता पहिल्या राऊंड झाल्यानंतर खूप पॅरेंट्सची मला इन्क्वायरी आली की मॅम आम्हाला हे कॉलेज लागलंय किंवा हे स्पेसिफिक कॉलेज लागलंय, आम्ही प्रायव्हेट भरलंय, तर आम्हाला आता कॉलेज नको आहे, तर आता आम्ही काय करावं. तर तुम्हाला जर नको होतं तर ते तुम्ही टाकायलाच नको पाहिजे होतं. जर तुम्हाला माहिती आहे की आपलं बजेट नाही आहे इतकं, तर का म्हणून प्रायव्हेट कॉलेज टाकायचं. प्रायव्हेट कॉलेज तुम्ही टाकलं त्यात पण इतकं जास्त फी वालं की आपण ते बजेट भरूच नाही शकत, तर त्यापेक्षा नका टाकू. सेकंड राऊंडला आता तुम्हाला ऑप्शन नाही आहे. फर्स्ट राऊंडला तुम्हाला होते की तुम्ही अपग्रेडेशन करू शकत होते, फ्री एक्झिट करू शकत होते किंवा ॲडमिशन घेऊ शकत होते, पण दुसऱ्या राऊंडला काय राहतं, तुम्हाला फ्री एक्झिट करता येणार नाही. एकदा तुम्हाला अपग्रेडेशनला जावं लागेल, अपग्रेडेशनला नाही भेटलं कॉलेज तर परत तुम्हाला जे कॉलेज भेटलंय तेच घ्यावं लागेल किंवा तुम्हाला ॲडमिशनच घ्यावी लागेल कन्फर्म. दुसरा आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. म्हणून एकतर तुम्हाला BDS घ्यायचं नसेल तर BDSचे कोर्सेस भरू नका, फक्त MBBSचे कोर्सेस भरा. आणि तुम्हाला जर प्रायव्हेट घ्यायचं नसेल तर प्रायव्हेट भरू नका, फक्त गव्हर्नमेंट भरा. नंतर अपग्रेडेशनला गेलात आणि कॉलेज मिळाले नाही तर पहिल्या कॉलेजलाच जाणे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्या कॉलेजलाच, पहिल्या जे कॉलेज भेटले त्यालाच तुम्हाला कंपल्सरीली जावं लागेल, मॅन्डेटरीली जावं लागेल. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. अपग्रेडेशन झाले तर अपग्रेडेशन झालेल्या कॉलेजला दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही कॉलेज घेतले नाही तर राऊंडच्या बाहेर पडाल. आता इथं काय राहतं, सेकंड राऊंडला खूप लोक अपग्रेडेशन करतात, म्हणजे फर्स्ट राऊंडचं अपग्रेडेशन करतात सेकंड राऊंडला, आणि सेकंड राऊंडला पण आपल्याला कॉलेज भेटलंय पण आपण ते नाही घेते, तर ही चुकीचं आहे. आणि आपण ते नाही घेतलं म्हणजे काय, आपण त्या राऊंडमधून बाहेर पडतोय. आता हे जे CTCLच्या ब्राउचरमध्ये लिहिलंय, जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, ते 350 पेजेसचं ब्राउचर राहतं. त्याच्यात हे दिलंय की जर तुम्ही सेकंड राऊंडला कॉलेज घेत नसाल तर तुम्ही डायरेक्ट राऊंडच्या बाहेर पडाल. तुम्हाला परत थर्ड राऊंडमध्ये नवीन रजिस्ट्रेशन करून, परत नवीन एंटर करून, परत नवीन चॉईस फिलिंग करून तुम्हाला नवीन जे काही प्रोसेस आहे ती करावं लागेल. पण म्हणून असं काही चुकी करू नका, तुमचे परत 6,000 तुम्हाला भरावं लागतील किंवा 1,000 जे काही तुम्ही फीस भरले ते तुम्हाला परत भरावं लागेल. म्हणून अशी काही चूक करू नका. तिसऱ्या राऊंडला मात्र नवीन रजिस्ट्रेशन करून पुढच्या राऊंडला तुम्हाला जाता येईल, पण मग परत तुमचे तेच पैसे वगैरे खर्च होईल. म्हणून जे कॉलेज घ्यायचे तेच कॉलेज टाका, अपग्रेडेशन झालेले कॉलेज घेऊन टाका, ॲडमिशन घेऊन टाका. आणि जर तुम्हाला अपग्रेडेशन झालेले कॉलेज नाही घ्यायचे, तुम्हाला आधीचंच कॉलेज घ्यायचं, तर चॉईस फिलिंगच करू नका. यानंतर आपण जे MBBSचे फी स्ट्रक्चर आहे, महत्त्वाचा आपल्यासाठी आजचा टॉपिक, तर तो पण आपण बघणार आहे. तो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. का, कारण खूप लोकांना ही एक्सपेक्टेशन होती की आम्ही जे MBBSचे लो फी स्ट्रक्चरचे कॉलेजेस आहे, प्रायव्हेट कॉलेज, त्याच्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे. म्हणून अजून लास्टला थोडे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते नक्की बघा, कारण ते जे पॉईंट्स आहे ते तुमच्यासाठी आवश्यक आहे. आणि लास्टला मी अजून एक कॉलेज सांगणार आहे जे की विमेन्ससाठी खूप चांगलं कॉलेज आहे, त्यांचा कट ऑफ चांगला आहे आणि त्यांचं बजेट पण खूप कमी आहे, तर ते पण तुमच्यासाठी खूप चांगलं कॉलेज राहील. तर ते एक ऑप्शन नक्की ठेवा तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये. त्याचं रजिस्ट्रेशन वेगळं आहे, त्याची वेबसाईट वेगळी आहे, ते पण मी तुम्हाला शेवटी नक्की सांगणार. MBBSची काय फीज राहणार आहे, सर्वात कमी कोणत्या कॉलेजची फी आहे, सर्वात जास्त कोणत्या कॉलेजची फी आहे, आणि लास्टला एक असं कॉलेज आहे जे डीम्ड आहे पण ते कॉलेजची फीस खूप कमी आहे आणि त्या मुलींसाठी खूप चांगलं आहे आणि ते कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम भारी आहे. तर
तुम्हाला ते खूप आवडेल. त्याची फीस पण कमी, त्याचं कट ऑफ पण कमी आहे. इनकेस जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं MBBS यावर्षी झालंच पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. तर मी तुम्हाला सर्व ऑप्शन्स जे ते MBBS साठी सांगणार आहे. कमी फीजवाले पण, जास्त फीजवाले पण, आणि जे डीम्ड कॉलेजेस आहेत ते पण, आणि बाकीचं अजून तुमच्यासाठी काय पर्याय उरले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता सेकंड राऊंड तर आपला महाराष्ट्राचा ऑलरेडी फर्स्ट राऊंड झाला आहे. सर्व लोक सेकंड राऊंडची वाट बघताय. तर ज्या लोकांनी सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही आहे, म्हणजे ऑलरेडी ज्यांनी ते रजिस्ट्रेशन केलं नाही आहे CET सेलचं, तर त्यांना मी सांगते की सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करणं अलाउड नाही आहे. डायरेक्ट तुम्ही कधी थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकता जर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन आहे तर, न्यू रजिस्ट्रेशन आहे तर सेकंड राऊंडला तर नाही आहे, डायरेक्ट थर्ड राऊंडला आहे. तर दिस मीन्स की तुम्हाला जे चॉईस फिलिंग आहे ते पण थर्ड राऊंडमध्येच करावं लागेल. तुमची जी चॉईस फिलिंग जी सिलेक्ट होऊन येईल ती पण थर्ड राऊंडमध्येच होईल. म्हणजे सेकंड राऊंडमध्ये किंवा फर्स्ट राऊंडमध्ये तुमचं काहीच होणार नाही आहे. आणि थर्ड राऊंडमध्ये ऑलरेडी असं राहतं की जो CET सेलचा कट ऑफ राहतो तो कमी राहतो, तर तुमचे चान्सेस चांगले जर तिथे लागायचे पण. तर डोंट वरी, जर तुम्ही आजपर्यंत केलं नसेल आणि तुम्हाला वाटतं आहे की तुमचा नंबर लागू शकतो, तुम्ही कट ऑफच्या आत येत आहे, तर थर्ड राऊंडला तुमचा नंबर लागून जाईल. फक्त तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन एकदा करा, आणि कधी पण ना आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला नाही माहिती ना तर एखादा चांगला काउन्सिलर आधीच शोधून घ्यायचा. तुमचं माइंडसेट तुम्ही आधीच बनवलं पाहिजे, सेटअप आधी केलं पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कोणता कोर्स करायचा आहे, आपलं बजेट कसं आहे, आपल्याला MBBS करायचं आहे की BMS करायचं आहे की BDS करायचं आहे, सर्व आधी ठरलेलं पाहिजे. तेव्हाच आपण जी काउन्सिलिंग प्रोसेस नीट करू शकतो. कारण नीटची काउन्सिलिंग जी नाही इतकी हेक्टिक आणि इतकं सर्व त्याच्यात जंबल राहतं ना की आपल्याला ऐन वेळेस काहीच समजत नाही आणि आपण खूप जास्त कन्फ्युज्ड होऊन जातो. तर आता जे काही कमी कॉलेजेसची फी आहे किंवा जी काही फीज आहे कशी आहे, टोटल फीस किती आहे, डेव्हलपमेंट फीस किती आहे, प्लस आपल्याला ट्युशन फीस किती लागणार आहे, ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि खूप लोकांचे हे पण शंका होते की उल्हास पाटील कसं कॉलेज आहे, म्हणजे ते चांगलं आहे की नाही आहे, कारण त्याची फीस खूप कमी आहे. नंतर बाकीचे कॉलेजेस कसे, तर मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. प्लस IQ कोडा तुम्हाला जर भरायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय ऑप्शन्स आहे ते पण मी तुम्हाला सांगते आजच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण हा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि शेवटी मी ऑलरेडी तुम्हाला खूप चांगले कॉलेजेस सांगणार आहे, तर ते विसरू नका. आता इथं आपल्याला दिसतंय की डॉक्टर NY तसगावकर इन्स्टिट्यूट रायगडचं आहे, म्हणजे ते कर्जतला प्रेझेंट आहे मेनली. तर त्याची टोटल फीज आहे 6,21,500. हे तुम्हाला खूप परवडणारं कॉलेज आहे. आणि हे आम्ही कुठून काढलं आहे, मी ही जी लिस्ट आहे ही ऑलरेडी तुम्हाला शेअर केली आहे व्हॉट्सअप ग्रुपला. जर तुम्ही आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर नक्की करा. तिथं पूर्ण जी फीज डिटेल्स स्ट्रक्चर आहे ते सर्व मी टाकलं आहे, तर तिथं एकदा तुम्ही नक्की बघा. आता ही रायगडची जी कॉलेज आहे त्याची फीस पण खूप कमी आहे MBBSची, तर तुम्ही याला अप्लाय करू शकतात. हे कॉलेजची फीस तुम्हाला परवडेल, ऑब्व्हियसली अफोर्डेबलच राहील. आणि 6,21,500 25 लाखाच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी आहे. तर तुम्हाला जर MBBSला ॲडमिशन घ्यायचीच असेल आणि तुमचा स्कोर जो आहे थोडा अटीकाटीवर आहे, म्हणजे 500पर्यंत किंवा अराउंड 490पर्यंत तुमचा स्कोर आहे, तर तुम्ही हे कॉलेज नक्की एकदा त्याला प्रेफरन्स द्या, तर तुमचा या कॉलेजला नंबर लागू शकतो. नंतर गोदावरी फाउंडेशन डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावला पण खूप लोकांची शंका राहतात की हे कॉलेज कसं आहे. तर खूप चांगलं कॉलेज आहे. याची फीस पण 7 लाख आहे, तर कमीच आहे. प्लस तुम्हाला स्कॉलरशिप पण भेटेल. जर तुम्ही मुली असाल तर मोफत शिक्षण तुम्हाला माहितीच असेल, तर ते एकदा तुम्ही ट्राय करा. स्कॉलरशिप पण खूप चांगले भेटेल तुमच्या कॅटेगरी अनुसार. जर ती ओपन असेल, OBC असेल, SC असेल, ST असेल, तर 50-70%चा तुम्हाला कोटा माहितीच असेल, तर तो एकदा ट्राय करा. कारण हे जे कॉलेजेस आहे जी फीस खूप कमी आहे आणि हे तुम्हाला खूप अफोर्डेबल राहील 5.5 वर्ष पूर्ण. नंतरचं कॉलेज आहे ते जिजूज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च जालनाचं कॉलेज आहे. त्याची फीस पण खूप कमी आहे. त्याची फीस पण 7.5 लाखपर्यंत आपल्याला जाते, 7,50,000. नंतरचं कॉलेज आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल पुणे. हे पुण्याचं कॉलेजला पण खूप लोकांचं मत राहतं की इथं ॲडमिशन घ्यावं. त्याची फीस पण 7.5 लाख आहे अराउंड. परभणीचं जे कॉलेज आहे, परभणीचं मेडिकल कॉलेज, त्याची पण फीज अराउंड 7.5 लाख आहे. हे जे तिघे कॉलेज आहे यांची फीस 7.5 लाख आहे. नंतर आपल्याला येतं JSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गाचं ते, तर त्याची पण फीज अराउंड 7.5 लाख, म्हणजे 7,64,000 आपल्याला ती फीस दिसते. नंतर येतं डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती. याची फीस पण अराउंड 7,71,000 आहे. नंतर तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई. आता तेरणासाठी पण खूप लोक इच्छुक असतात की आम्हाला इथे ॲडमिशन घ्यायची आहे, तर याची फीज अराउंड 7,90,000 आहे. नंतर ACPM धुळ्याचं कॉलेज, जे लोक आपल्या साईडला आहे, जळगाव वगैरे साईडला आहे किंवा त्यांना ते जवळ पडतं, तर काही लोक जे राहतात ना ते एकतर कट ऑफच्या अनुसार लिस्ट बनवतात, तर ती खूप चुकीची आहे. तुम्ही कट ऑफच्या अनुसार बिलकुल तुमची प्रेफरन्स लिस्ट नको बनवायला. एकतर तुम्ही बनवा तुमच्या जे काही बजेट आहे तुमचा, फीसच्या अनुसार कट ऑफ लिस्ट बनवा, प्रेफरन्स लिस्ट बनवा. प्लस नाहीतर तुम्हाला जे डिस्टन्स जवळ पडतं आहे, म्हणजे तुमच्या घरापासून लोकेशन किती आहे कॉलेजचं, तुमचं डिस्टन्स किती आहे त्याच्या अकॉर्डिंग प्रेफरन्स लिस्ट बनवा. पण कट ऑफ अकॉर्डिंग कधीच प्रेफरन्स लिस्ट बनवायची नाही. किंवा जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर
साधं सिंपल एकदम, जसं कॉलेजचं रिव्ह्यूज आहे, जे कॉलेज टॉपला आहे ते टॉपला ठेवा, जे कॉलेज खाली आहे ते खाली ठेवा. हेच सर्वात सोपी जी आहे ती प्रेफरन्स लिस्ट बनवण्याची पद्धत आहे. आणि जर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होणार तर तुम्हाला टेन्शनच नाही आहे, कारण प्रेफरन्स लिस्ट पूर्ण आम्ही प्रोव्हाइड करतो. ते डिस्टन्स अनुसार असो किंवा तुमचं जे काही लोकेशन आहे त्याच्यानुसार असो, किंवा कॉलेजचे जे रिव्ह्यूज आहे, टॉप 2 बेस्ट कॉलेज जे आहे ते वरती राहतात, आणि जे खालचे कॉलेज आहे ज्यांचे रिव्ह्यूज कमी आहे किंवा ज्यांचं जे कॅम्पस वगैरे इतकं चांगलं नाही आहे तर ते कॉलेज खाली आहे, तर ते सर्व आम्ही प्रोव्हाइड करू. प्लस आम्ही तुमची चॉईस फिलिंग पण करतो आणि रजिस्ट्रेशन पण करतो. जर तुम्हाला जोडायचं असेल तर लवकरात लवकर जोडा, कारण आमचे जे लिमिटेड सीट्स आहे आणि आमच्याकडे इतके जास्त मुलं आम्ही घेत नाही, कारण आम्हाला एक मुलाकडे इंडिव्हिज्युअली बघावं लागतं, म्हणून कोणत्याच मुलाकडे दुर्लक्ष नको व्हायला, म्हणून आमचे खूप लिमिटेड सीट्स आहे. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली ऑलरेडी नंबर दिला आहे, मी परत एकदा सांगते, इट्स 8275518480. या नंबरला तुम्ही नक्की व्हॉट्सअपला फक्त मेसेज सेंड करा, कॉन्टॅक्ट करू नका, कॉल करू नका, कारण कॉल इतके उचलले जात नाही किंवा बोलणं होत नाही. तर व्हॉट्सअपला एक मेसेज सेंड करा, तर आम्ही ते नक्की बघू आणि नक्की तुम्हाला लवकरात लवकर मेसेज करण्याचा किंवा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. आता हे जे प्रकाश इन्स्टिट्यूट आहे सांगलीचं, याची पण फीस खूप कमी, याची पण फीज अराउंड 8,51,000 पर्यंत तुम्हाला जाते. आता जे अराउंड आपले 90% लोक आहे ना, ज्याला MBBSला ॲडमिशन घ्यायची आहे, त्या लोकांना 10 लाखापेक्षा कमी फीस पाहिजे. तर तुम्ही ते बघू शकतात की मी फक्त 10 लाखापेक्षा जे कमी फीजवाले कॉलेजेस आहेत तेच या पूर्ण व्हिडिओमध्ये घेतले आहे. आणि 10 लाखवाले एक कॉलेज आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, ते पण विसरू नका बघायचं. ते मी शेवटी सांगते, आधी हे 2 कॉलेज आपण कव्हर करून घेऊ. नंतर हे लातूरचं कॉलेज पण खूप चांगलं आहे, त्याची फीस जास्त आहे, पण त्याची फीज अराउंड 9,45,000 पर्यंत जाते. आता खूप सारे पॅरेंट्स जे राहतात ते म्हणतात की आम्हाला 10 लाखाच्या आतच कॉलेज पाहिजे, तर हे कॉलेज जे आहे ते तुमच्यासाठी खूप सुटेबल आहे. आता मी बघितलं की फर्स्ट राऊंडमध्ये ना खूप लोक जे राहतात ना, ते ज्यांची फीस कमी आहे, ज्या MBBS कॉलेजेसची फीस कमी आहे त्यांनाच IQ कोटामध्ये टाकून देतात. म्हणजे जसं की उल्हास पाटील कॉलेज आहे, आणि ज्यांना फक्त एलिजिबल येते, एलिजिबिलिटी क्रायटेरिया ते क्रॉस करताय, म्हणजे अराउंड त्यांना 180, 190 का 200, 250, 300 मार्क्स असतील, तर त्यांनी आधीच उल्हास पाटील किंवा जे काही कॉलेजेस ज्यांची फीस कमी आहे तर ते आधीच IQ कोटामध्ये टाकून दिलं. IQ कोटा म्हणजे काय, 3 पट फी भरणं, म्हणजे 7 लाख जर कॉलेजची फी आहे तर 7 × 3 तुम्ही करून घ्या, तर आपल्याला टोटल जी फीज आहे ती फक्त 3 पट लागेल. तरी डीमपेक्षा आपल्याला खूप परवडतं आहे, याची 3 पट पण आपल्याला कमीच लागेल. अराउंड आपल्याला 21 लाखपर्यंत ते जाईल, तर ते पण खूप कमी आहे, कारण डीमची जी फीज आहे ती 25 लाखपर्यंत जाते. तुम्ही सर्व डीमची फीज बघा तर ती 25 लाखच आहे, त्याच्यापेक्षा कमी कोणतीच फीज नाही आहे. तर त्याच्यापेक्षा आपल्याला 4 लाख कमी लागत आहे IQ कोटामध्ये सुद्धा. तर तुमचा स्कोर कमी असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की मला IQ कोटा भेटला पाहिजे, तुम्ही फर्स्ट राऊंडलाच टाकून द्यायला पाहिजे होतं. पण इन केस जर तुम्ही नसेल टाकलं तर तुमच्याकडे सेकंड राऊंडला पण ऑप्शन आहे. तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर सेकंड राऊंडला परत एकदा ट्राय करा, चान्सेस कमी राहतात. कारण काय राहतं ना, IQ कोटाचा जो कट ऑफ राहतो तो पहिल्या राऊंडला कमी राहतो आणि सेकंड थर्ड राऊंडला तो जास्त वाढत जातो. म्हणून कधी पण IQ कोटा फर्स्ट राऊंडला टाकून द्यायचा. आणि जर तुम्हाला अजून पण तुम्हाला निश्चित नसेल की काय करावं, तर मी तुम्हाला एक चांगलं कॉलेज सांगते. जर तुम्हाला MBBS घ्यायचं असेल, इन केस तुम्ही फिमेल असाल, मुली असाल, तर मग तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन आहे, ते म्हणजे सिम्बायसिस कॉलेज पुणेचं. हे जे सिम्बायसिस कॉलेज आहे हे डीम्ड कॉलेज आहे, याचं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम क्लास आहे, याची टीचिंग स्टाफ एकदम भारी आहे, याचं कॅम्पस एकदम चांगलं आहे, याचं ओव्हरऑल पूर्ण कॉलेज एकदम स्टँडर्ड आहे. याची फीस पण कमी आहे, याची फीज अराउंड 10 लाख पर इयर तुम्हाला दिसेल. 10 लाख पर इयर फीज असून हे डीम्ड कॉलेज आहे. तर हेच एक डीम कॉलेज आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची डीम असून पण खूप फीस कमी आहे. प्लस त्यांचं सर्व जे इन्फ्रास्ट्रक्चर विथ टीचिंग वगैरे सर्व खूप चांगले, फॅसिलिटीज खूप भारी आहे. तर ज्यांचा स्कोर थोडाफार चांगला असेल ना, याचा कट ऑफ थोडा हाय जातो, तर ज्यांचा स्कोर खूप चांगला असेल किंवा अराउंड 480, 490 पर्यंत असेल आणि तुम्हाला एक चांगलं कॉलेज पाहिजे असेल एकदम भारी, तर मग तुम्ही जर एकदम विमेन सेक्शनमध्ये येत असाल तर तुम्हाला सिम्बायसिस जे आहे ते बेस्ट कॉलेज आहे. 10 लाख पर इयर तुम्ही तिथे भरू शकतात आणि तिथे ॲडमिशन घेऊ शकतात. तिथे तुमचा नंबर लागून जाईल. फक्त लेट नका करू. आणि हे कॉलेजसाठी ना तुम्हाला CET सेल थ्रू नाही जाता येणार. या कॉलेजसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन वेगळं करावं लागतं, ते म्हणजे MCC वेबसाईटचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या वेबसाईट थ्रू तुम्हाला सिम्बायसिस मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल. CET सेल थ्रू त्याची ॲडमिशन होत नसते. जसं आपण AA CCCचं करतो तसंच MCCचं राहतं, जे की सेंट्रल आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज किंवा गव्हर्नमेंट जे 15% आपण म्हणतो त्याचं रजिस्ट्रेशन तिथं होत असतं.
मी तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल ऑलरेडी सांगितलं आहे. जर तुम्हाला आमच्यासोबत जुडायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर मेसेज करून तिथं एक फक्त स्कोर कार्ड सेंड करा आणि सांगा की तुम्हाला फक्त पेड काउन्सिलिंग पाहिजे. फक्त तुमचा कोर्स टाका, MBBS, BMS, BDS की BHMS, नंतर तुमचं स्टेट टाका आणि तिथं फक्त तुमचा स्कोर टाकून तो आम्ही नक्की बघून तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तुम्हाला एक QR कोड सेंड करू. तुमचं पेमेंट झाल्याबरोबर आमचे जे एक्सपर्ट्स आहेत तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील. आणि तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअपला पण तुमचा जो काही डाऊट आहे तो शेअर करू शकता. धन्यवाद.